मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. बॉलिवूडचा काळा चेहरा आपण जो म्हणतो, त्या काळ्या चेहऱ्याचे बरेच पैलू अ, मागच्या 2-3 वर्षात उलगडत गेले. त्यातलं एक म्हणजे बॉलिवूडमधली जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेतून ज्या पद्धतीनं मानवी शरीरावर ताण पडत जातो आणि तो ताण दूर करण्यासाठी अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं ह्या नट्यांकडून आणि हे बॉलिवूडला नवीन नाहीये. पण हा जो काही अंमली पदार्थांच्या सेवनाचा प्रकार आहे, तो भारतात अजून तरी बेकायदेशीर आहे आणि एका प्रमाणाबाहेर जर तुमच्याकडे अ, अंमली पदार्थ सापडले, तर त्यावर कायदेशीर कारवाई होते आणि यातून खटले उभे राहतात, बरंच काही होतं, अटकाही होतात. एक प्रकरण आपण मागे पाहिलं होतं, जे कॉर्डेलिया क्रूझ प्रकरण, जे बरंच गाजलं होतं आणि त्यात सिनेनट बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला अटक झाली होती आणि अटक करणारे जे अधिकारी होते, ते समीर वानखेडे. समीर वानखेडे, शाहरुख खान आणि समस्त बॉलिवूडची जी अ, खानावळ आहे किंवा ती बॉलिवूडवाली मंडळी आहेत, यांना अंमली पदार्थांच्या या दुष्टचक्राने कसं घेरलेलं आहे, याचाच एक अ, काय म्हणतात त्याला लेखाजोखा एक 2-3 वर्षांपूर्वी एका WhatsApp चॅटमधून उघड झाला होता. आणि त्यानंतर या सगळ्या तपास अधिकाऱ्यांमधल्या एका भ्रष्ट अधिकाऱ्याने त्या चॅटचा फायदा उचलून सिने नट आणि नट्यांना धमकावत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली होती. खंडणी वसूल केली हा शब्द जेव्हा मी वापरतो त्यावेळेला सध्या जो खटला सुरू आहे, जे प्रकरण सुरू आहे, अशा समीर वानखेडेंवर जे आरोप केले जात आहेत आणि त्यांनी खंडणी घेतली शाहरुख खानकडून त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी. हे प्रकरण ताजं आहे आणि कालच कोर्टामध्ये त्यावरची याचिका सुनावणीसाठी आली होती. ईडीने समीर वानखेडेंच्या संपत्तीबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केलेत आणि त्याला समीर वानखेडेंनी दिलेलं उत्तर आणि अटक टाळण्यासाठी केलेली याचिका यावर काल सुनावणी झाली. त्या सुनावणीवरही बोलणार आहोत आणि त्याआधी बॉलिवूडमधल्या या सगळ्या अंमली पदार्थाच्या दुष्टचक्राबद्दल आणि एक काळा सावट जे आहे बॉलिवूडवर, की जिथे नको-नको ते धंदे चालतात, त्यात एक मोठा हा जो काही धंदा आहे, तो म्हणजे हा अंमली पदार्थांच्या सेवनाचा आणि तो डिस्ट्रिब्यूट करण्याचा आणि हे डिस्ट्रिब्युशन कोण करतं? तर बॉलिवूडमधल्याच काही नट-नट आहेत आणि त्यात एक महत्त्वाचं नाव आपल्या पुढे चर्चेत येणार आहे आणि अर्थात ही चर्चा आज आपण करणार आहोत ती ॲडव्होकेट निलेशजी ओझा यांच्यासोबत. तर मी निलेश ओझांना आपल्या चर्चेत सहभागी करून घेतोय. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आज एक वेगळाच विषय आहे. म्हणजे आपण नेहमीच दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि महाविकास आघाडीतले जे आपले विश्वप्रवक्ते आणि संपादक यांच्याबद्दल बोलत असतो. पण आज कसं आहे, की बॉलिवूडमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला अनावधानाने म्हणा किंवा एक सवयीचा भाग म्हणून ज्या पद्धतीनं हे अंमली पदार्थांचं दुष्टचक्र सुरू झालेलं आहे. प्रत्येक तरुण-तरुणीला अगदी वेळेच्या बाहेर जाऊन काम करण्याची सवय लागलेली आहे. शरीरावर त्यामुळे ताण येतो आणि तो ताण दूर करण्यासाठी त्यांना या अंमली पदार्थांची गरज लागते. आणि मग अंमली पदार्थ पुरवणारे आपोआपच त्यांच्या सर्किटमध्ये शिरत जातात. आता हे जे काही प्रकरण आहे, त्या प्रकरणामधून झालंय असं, की नजरेसमोर सगळ्यात पहिले येतात समीर वानखेडे. जेव्हा हा बॉलिवूडमधल्या ह्या सगळ्या गोष्टींचा विषय येतो, अंमली पदार्थ आणि त्या दृष्टीने एखाद्या नटीकडे किंवा एखाद्या स्टारकडे त्याला वाचवण्यासाठी जर कोणी खंडणी मागितली असेल, तर आता सध्या चर्चेत नाव जे आहे, ते म्हणजे समीर वानखेडेंचं. तर समीर वानखेडे ह्या सगळ्या पिक्चरमध्ये मुळातच नाहीयेत. एक वेगळंच नाव यातून बाहेर येतंय. तर हा एक वेगळा अँगल आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. मला वाटतं आपण त्या अँगलकडे पाहूयात. कारण आता समीर वानखेडेंची चर्चा सुरू असताना अचानक समीर वानखेडेंवर आरोप करणाराच माणूस
तो या सगळ्या घटनेच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे जी पार्श्वभूमी आहे, त्या पार्श्वभूमीवर नायक, खलनायक आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर चेहरा कुणाचा येतो, तर तो त्या व्यक्तीचा येतो. मी नाव घेत नाहीये. आपल्या चर्चेत ते नाव तुमच्याकडून मला ऐकायचंय. कारण हा धक्का आहे सगळ्यांसाठी. जेव्हा हे प्रकरण माझ्या कानावर पडलं, तेव्हा मलाही धक्का बसला, की जो माणूस समीर वानखेडेंवर आरोप करत होता, तोच माणूस मुळात या सगळ्या प्रकरणाचा नायक आहे, खलनायक आहे किंवा या सगळ्या करता-करविता या सगळ्या घटनेचा. तर ओव्हर टू यू सर. हे नेमकं ही काय प्रकरण काय? हे जे आहे आता म्हणजे याच्यातला जो मेन आरोपी आहे आणि ज्याच्यावर आरोप लागलेले आहेत, तो आहे यांचाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा डेप्युटी डायरेक्टर जनरल IPS अधिकारी ज्ञानेश्वर सिंग. आणि म्हणजे त्यांच्यावर जे आरोप लागलेले आहेत, त्यांनी दीपिका पदुकोण कडून 25 कोटी रुपये कॅश घेतले. आणि आरोप असे तसे नाही आहेत. जेव्हा सीबीआयची इन्क्वायरी सुरू होती, त्या इन्क्वायरीमध्ये स्वतः समीर वानखेडे यांनी रायटिंगमध्ये सर्व पुराव्यासहित डिटेल सीबीआयला दिलेलं आहे. आणि आता ते प्रकरण आता टेबल टर्न झालं. म्हणजे पहिला काय होतं, की समीर वानखेडे हे आरोपीच्या पिंजऱ्यात होते. हा फिर्यादीमध्ये होता. आता टेबल टर्न झाला. आता समीर वानखेडे झाले व्हिक्टिम आणि हा ज्ञानेश्वर सिंग झाला आरोपी. आणि हे सगळं घडण्यामागे कारण काय? म्हणजे आता कॉमन मॅनला प्रश्न आहे, की हे असं कसं घडलं, त्याच्या मागचं कारण काय? पहिला विषय काय होता, जे सगळ्यांना माहीत आहे. तो सगळ्यात जेव्हा आपला सुशांत सिंग राजपूतचा ज्यावेळेस हे झालं, खून झाला, मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर ईडीने पण प्रकरण हातात घेतलं. सगळ्या एजन्सीने घेतलं हातात. तर ईडीने त्याच्या चौकशीमध्ये काही चॅट्स रिकव्हर केले. तर त्याच्यामध्ये रिया चक्रवर्तीचे पण चॅट्स होते, आणखीन इतर चॅट्स होते. त्याच्यामध्ये त्यांना हे पण कळालं, की ते रियाचे आदित्य ठाकरेसोबत संबंध आहेत आणि असे तो खूप विषय, तो थोडा एक विषय बाजूला. पण त्याच्यामध्ये रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंग अशा अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचे नावं आले. त्या आधारावर क्राईम नंबर 15 ऑफ 2020 हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईने गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये नेटवर सर्च करा, त्यांना समन्स वगैरे पाठवले, हे सगळं चर्चेत आलं होतं सगळं. आज त्याला 4 वर्ष जवळपास होत आले. 3.5 वर्ष. आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही त्याच्यामध्ये. तर त्याचं रिझन एकच होतं, की या केसमध्ये जे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे आणि त्याच्या आधीचं एक जे प्रकरण होतं, जी काही मेन कॉन्स्पिरसी आहे, ती कॉन्स्पिरसी काय होती, की समीर वानखेडे जे आहेत, समीर वानखेडेंनी शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. त्यांनी रिया चक्रवर्तीला अटक केली. तर या सगळे आणि त्याच्यानंतर हा क्राईम नंबर 15 त्याच्या आधी दाखल झाला होता, रिया चक्रवर्तीच्या आधी. तर रियाला 16 मध्ये अटक केली आहे त्यांनी, 16/2020. हे सगळं बघितल्यावर तर आपला ज्ञानेश्वर सिंगला काय वाटलं माहिती आहे का, की जे मी जे काही कंप्लेंट्स वगैरे ऑन रेकॉर्ड दिलेल्या आहेत त्याच्या आधारावर बोलतोय, की त्यांना असं वाटलं, की हे तर म्हणजे कुबेर का खजाना आहे बॉलिवूड के केसेस. आणि काय तिकडे अप्रोच करू लागले लोक त्यांना, जे काही दलाल असतील, हे असतील, म्हणजे त्यांना वाटलं सर की इथे काही सेटलमेंट जमत नाही वगैरे जे काही आहे. तर आता याला 2 कामं करायचे होते ज्ञानेश्वर सिंगला. त्याला पैसे घ्यायचे होते, कारण त्याला आर्यन खानला क्लीन चिट द्यायची होती, दीपिका पदुकोण वगैरे यांना क्लीन चिट द्यायची होती, त्यासाठी पैसे आणि फुकटात नाही द्यायचे, ते पैसे घ्यायचे होते. आता ते घेताना
मार्ग काय? कारण आता यांनी तर सगळं ऑन रेकॉर्ड केलेलं आहे समीर वानखेडेने. मग नवीन चाल खेळल्या गेली. आरोप लावण्यात आले, की समीर वानखेडे सोबत शाहरुख खानचं डील झालं. शाहरुख खानकडून समीर वानखेडेने 22 कोटी मागितले, 17 कोटीमध्ये फायनल केलं आणि त्यातलं ॲडव्हान्स 50 लाख रुपये पोहोचवण्यात आले. 50 लाख पोहोचवण्यात आले. या आधारावर समीर वानखेडेकडून सगळे मॅटर स्वतःकडे घेऊन टाकले ज्ञानेश्वर सिंगने आणि यांच्या अगेन्स्टमध्ये इन्क्वायरी ऑर्डर केली. आता ते सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग पार्ट बघा. याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी स्वतः इन्व्हेस्टिगेट करून ती केस क्लोज केली होती. म्हटलं होतं की आम्हाला याच्यात काही आढळलं नाही. त्याच्यानंतर हा ज्ञानेश्वर सिंग जो स्वतः विटनेस आहे या केसमध्ये, तो इन्क्वायरी करतो त्याच आरोपाची. आणि शाहरुख खान म्हणत नाहीये की मी पैसे दिले. त्याची सेक्रेटरी पूजा ददलानी म्हणत नाहीये मी पैसे दिले. आर्यन खानचं असं काही स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड नाही की आम्ही पैसे पोहोचवले. तरी सुद्धा समीर वानखेडेवर तो सीबीआय मध्ये जाऊन गुन्हा दाखल करतो. आता पहिली गोष्ट, जर सपोज समजा यांना 50 लाख रुपये ऍडव्हान्स मिळाले असते, तर सगळ्यात पहिला आरोपी जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे ना, भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंधक कायदा जो आहे, तर जर खरंच यांना पैसे मिळाले असते समीर वानखेडेंना आणि शाहरुख खानने दिले असते, तर पहिला आरोपी हा शाहरुख खान बनतो. त्याचा नियम आहे, कलम 8 आहे आणि कलम 12 आहे, की तुम्ही पैसे जर द्यायचे असतील तर अँटी करप्शन ब्युरो डिपार्टमेंटच्या मार्फत द्यायचे, पहिली गोष्ट. आणि समजा जर तुम्ही दबावाखाली ताबडतोब देऊन टाकले तर 8 दिवसाच्या आत तुम्हाला तक्रार करणं आवश्यक आहे. तर याच्यात तर अशी कोणती तक्रार आलीच नाही शाहरुख खानची. फक्त नवाब मलिक ओरडले होते. नवाब मलिक ओरडण्यामागे कारण होतं की त्यांचा जो जावई होता समीर खान, त्याच्यावर कारवाई केली होती समीर वानखेडेंनी. तर हा जो विषय आहे, ह्या सगळ्याचं सगळं लिंक जुळत आहे की शाहरुख खानने पैसे दिल्याचं काही सांगितलं नाही. यांनाच वाटलं की शाहरुखने दिले आणि यांनी घेतले, तर मग दोघांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि त्याच आधारावर आम्ही ते रशीद खान पठाण आणि आपले जे सुप्रीम कोर्ट लॉयर असोसिएशनचे ईश्वरलाल अग्रवाल आहेत, त्यांच्या तर्फे आम्ही एक रेट पिटिशन पण फाईल केली आणि समीर वानखेडेच्या रेटमध्ये इंटरव्हेन्शन पण फाईल केलं. मुळात एक विचारायचं आहे तुम्हाला, हे जे प्रकरण सुरू होतं कॉर्डेलिया क्रूज प्रकरण, तेव्हा समीर वानखेडेचे जे सहाय्यक होते ना दोन, तो एक प्रभाकर साईल होता आणि एक तो बाळ टाकला माणूस जो होता, त्याचं नाव विसरलो मी, तो खूप गाजला होता त्यावेळेला. यांचंही इंटरोगेशन झालं आणि त्याच्यामध्ये ते उघडकीस आलं होतं की पूजा ददलानी यांना कुठेतरी कप परेडला कुठेतरी भेटली होती आणि मग ती बॅग दिली गेली, मग ते त्यांचा काहीतरी सौदा ठरला. तर तेही सगळं संशयास्पद आहे सामान्य माणसांकरता. आणि म्हणूनच जेव्हा समीर वानखेडेंवर आरोप झाले ना, तेव्हा कुठेतरी असे जे क्युरियस लोक असतात ना माझ्यासारखे, आमच्या डोक्यात कुठेतरी अशी बारीकशी ज्योत पेटली, अरे मला वाटलंच होतं समीर वानखेडे काहीतरी गडबड आहे. ही समीर वानखेडेंबद्दल ही शंका निर्माण करण्याचं काम ज्ञानेश्वर सिंग यांनी जे केलंय, ते कुठेतरी प्री प्लॅन वाटत नाही का तुम्हाला, की तो आधीचा एक इन्सिडेंट होता. म्हणजे पूजा ददलानी आणि हे सगळं ते म्हणजे हे प्लांट करून, जे पूजा ददलानीचा नवरा आणि पूजा ददलानी हे पैसे घेऊन आले, गाडीत पैसे दिले गेले आणि तो एक सॅम म्हणून कोणतरी होता, एक काय त्याचं तो डीलर होता, तो सॅम्युअल हा, त्याच्या थ्रू सगळं झालं होतं आणि मग ते फिसकटलं, ते पैसे परत दिले गेले, असंही काहीतरी झालं होतं. नाही, हा तो मुद्दा बरोबर आहे. आणि त्याचं मला वाटतं त्या व्यक्तीने ऍफिडेव्हिट पण दिलं होतं. तो जो विटनेस होता ना, त्याने ऍफिडेव्हिट पण दिलं होतं. तर आम्ही तर तेच म्हटलं, आम्ही तर म्हणजे फ्रँकली काय होतं की समीर वानखेडे असे एकदम सरळ चालले होते. मी म्हटलं सरळ गेल्यावर याच्यात काही मिळणार नाहीये. आम्ही इंटरव्हेन्शन दाखल केलं, आम्ही काय केलं, म्हटलं बरोबर आहे, तुमचे आरोप बरोबर आहे, समीर वानखेडेवर तर कारवाई कराच, पण
सेक्शन 8 आणि 12 नुसार पहिली अटक ही शाहरुख खानची झाली पाहिजे. तर तुम्ही रेकॉर्ड चेक करा. ज्या दिवशी आम्ही हा अर्ज लावला बॉम्बे हायकोर्टमध्ये, त्या दिवसापासून सीबीआय ऍक्च्युअल गायब म्हणजे पळते कोर्टातून. म्हणजे ते जे म्हणत होते की आम्हाला समीर वानखेडेला अटक करायची आहे, त्या अर्जानंतर त्यांनी म्हणजे अशा तारखा मागतायत. पहिले तर तो कुलदीप पाटील म्हणून सीबीआयचे वकील होते. ते रोज नाही, नाही, तुम्ही पहिले त्याचं प्रोटेक्शन हटवा. आम्हाला अटक करायची आहे. लांबची डेट देऊ नका. आम्ही आलो इंटरव्हेन्शन घेऊन. सगळी यांची पोलखोल केली. म्हटलं साहेब बिलकुल, पण पहिली अटक शाहरुख खानची व्हायला पाहिजे. तर मग काय म्हणतात, साहेब म्हणे आमचं काय झालं आहे, आम्ही असं ठरवलं आहे, की या केसमध्ये ना मी नाही आर्ग्यू करणार. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहताजी याच्यामध्ये आर्ग्युमेंटला येणार आहेत, म्हणून आम्हाला 1.5-2 महिन्याची तारीख द्या. म्हणजे पहिले 2-2, 4-4 दिवसाची तारीख मागत होते. मग ठीक आहे. आम्ही म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट डेट. म्हणजे काय झालं? तर म्हणतात, "नाही, नाही साहेब, ते अजून आलेलं नाही सॉलिसिटर जनरल. आणखीन 1 महिन्याची तारीख द्या." असं करत ते मागच्या म्हणजे त्या सप्टेंबर, ऑक्टोबर पासून ते जे सुरू आहे. तर आता काल तारीख होती. काल पुन्हा आले सीबीआयचे अधिकारी वगैरे पळत. काय झालं? नाही म्हणे साहेब, ते सॉलिसिटर जनरलला काही वेळ नाही आहे. तर आम्हाला आता 27 मार्चची तारीख द्या. म्हणजे आता आता महिन्याने तारखा घेणं चालू आहे. पहिले दिवस पण सोडत नव्हते. तर याच्यातून आता जे लोकांना कळून जायचं ते कळून जाईल. हा एक पार्ट. दुसरा पार्ट, या विषयाचं सीसीटीव्ही फुटेज पासून सगळं इन्क्वायरी ही मुंबई पोलिसांनी ऑलरेडी केलेली आहे. पण तरी आपण म्हणू की नाही काही प्रॉब्लेम नाही, पण इन्क्वायरी होऊ द्या. आता इन्क्वायरी होऊ द्या मध्ये काय होते, सेकंड पार्ट काय आहे, की जी इन्क्वायरी यांनी केली ज्ञानेश्वर सिंगने, ज्ञानेश्वर सिंगने केलेली इन्क्वायरी ही न्यायालयाने अवैध घोषित केली, इलिगल घोषित केली. कारण त्या इन्क्वायरीमध्ये ज्ञानेश्वर सिंग स्वतःच हा हे आहे, साक्षीदार आहे, विटनेस आहे. त्याच्यासोबतचे कम्युनिकेशन आहेत समीर वानखेडे सोबत. म्हणजे कित्येक लोकांनी ही गोष्ट म्हणजे मीडियाने छापली होती तेव्हा. त्यांचे जे चार्ट्स वगैरे आहे, की ज्ञानेश्वर सिंगलाच विचारून यांनी त्याची पोलीस कस्टडी घेतली. म्हणजे समीर वानखेडे काय सांगत होते, की तुम्ही आता मी याला ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवून देतो, न्यायालयाच्या स्वाधीन करून टाकतो आर्यन खानला. त्यांनी सांगितलं होतं आर्यन खानची पोलीस कस्टडी घ्या म्हणून. तर त्यांच्या इन्स्ट्रक्शनने सगळं काम झालेलं असताना हा ज्ञानेश्वर सिंग स्वतःच त्याच्यात विटनेस, हा म्हणतो मीच इन्क्वायरी ऑफिसर, आणि त्याच्यात म्हणतो की याने वरिष्ठाला न विचारता हे स्वतःहून कारवाई केली, याच्या मागे याचा हेतू असल्याचं दिसून येते. असं कडून असा अहवाल बनवून जी तक्रार त्याने दाखल केली, त्याच्या आधारावर सीबीआयचा एफआयआर झाला. तर सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने ऑगस्ट 2023 ला याची इन्क्वायरी इलिगल घोषित केली, त्याला खारिज करून टाकलं. तर आता काय असते की लॉ मध्ये एक प्रिन्सिपल आहे, सब लॅटो फंडामेंटो कॅडिट ऑपस, फाउंडेशन हॅड बीन रिमूव्ड, स्ट्रक्चर कोलॅप्स, मदर डाईज बेबी डाईज. म्हणजे काय की कोणत्याही बिल्डिंगचा पाया तोडला तर बिल्डिंग पूर्ण पडून जाते. तर जो पाया होता, जो फाउंडेशन होता या केसचा, की या केसमध्ये इन्क्वायरी रिपोर्टच्या आधारावर एफआयआर झालाय, तो इन्क्वायरी रिपोर्टच इलिगल घोषित झाली. त्याच्यामुळे जो सीबीआयचा एफआयआर आणि प्रोसिडिंग पण हे झाली आहे. आणि त्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टच्या डिव्हिजन बेंचने स्पष्ट आदेश दिलेले आहेत, की या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या अगेन्स्टमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, नो कोइर्सिव्ह स्टेप. हा एक आदेश झाला. त्याच्यानंतर दुसरं, त्यांनी बघितलं की आता सीबीआय वाला विषय आपला काही म्हणजे हे नाही होत आहे, याने तो दबत नाहीये समीर वानखेडे, आणि त्याच्याकरता म्हणजे आता तो दबत नाही आहे म्हणून काय केलं त्यांनी, की ईडीला ऍक्शन मध्ये आणलं. आणि ईडीला ऍक्शन मध्ये आणलं म्हणजे ईडीने काही काल केस दाखल नाही केली, कित्येक पेपरवाल्यांनी खोटी न्यूज छापली. म्हणजे त्यांनी काय छापलं, ईडी तर्फे केस दाखल. तर अशी केस काही आता दाखल नाही केली आहे. तो त्यांचा नियम असतो, की जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल, प्रेडिकेट ऑफेन्स म्हणतात त्याला, तर त्या ऑफेन्समध्ये, शेड्यूल्ड ऑफेन्समध्ये
काही वाटलं तर ईडी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेते. तर ईडीने या सीबीआयच्या प्रेडिकेट ऑफिसच्या आधारावर स्वतः हा गुन्हा दाखल करून घेतला आणि तो घेतलेला आहे जुलै 2023च्या जवळपास. असं असताना यांनी बातम्या काय चालवल्या की ईडी तर्फे समीर वानखेडेच्या अगेन्स्टमध्ये केस दाखल आत्ता चालवल्या 4 दिवस आधी. झालं काय होतं ऍक्च्युअली, ईडीच्या अधिकाऱ्यांनी समीर वानखेडे आणि इतर लोकांना जे समन्स जारी केले होते त्या समन्सला चॅलेंज केलं. समीर वानखेडेंनी हायकोर्टात चॅलेंज केलं आणि काल मॅटर होतं हायकोर्टमध्ये. इथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही आम्ही आता त्यांना अटक करणार नाहीये. नेक्स्ट डेट ठेवण्यात आली. नेक्स्ट डेट पर्यंत आम्हाला आता सध्या आम्ही अटक करणारच नाहीये त्यांना. तर ते आता मॅटर 20 तारखेला बॉम्बे हायकोर्टमध्ये जस्टिस पी डी नाईक आणि जस्टिस एन आर बोरकर साहेब यांच्या कोर्टमध्ये आहे हिअरिंगला. अच्छा. नाही, एकंदर कसं होतं की ह्या सगळ्या प्रकरणामागचा जो चेहरा आहे तो ज्ञानेश्वर सिंग हे स्वतःच आहेत आणि त्यांच्याच आदेशानं कॉर्डिलिया क्रूज प्रकरणातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या मुवमेंट होत होत्या. म्हणजे समीर वानखेडे जे काही करत होते, अटकांपासून धाडी, हे सगळं जे चालू होतं त्यावेळेला, समीर वानखेडे त्यांच्याच म्हणजे वरिष्ठ म्हणून त्यांनाच लूपमध्ये ठेवून ते सगळं करत होते आणि ते त्यांच्याकडे त्यांचे चॅट्सही आहेत. म्हणजे मागे समीर वानखेडे तसं बोललेही होते मीडियाशी बोलताना. पण मीडियाचा रोल यात संशयास्पद यासाठी वाटतो की जेव्हा ही केस पहिल्यांदा दाखल झाली की ईडी समीर वानखेडेच्या लाईफस्टाईल वरून जी सुरुवात झाली होती ना, की एवढं महागडं शर्ट, एवढा महागडा बेल्ट, एवढा महागडा बूट, घड्याळ, ह्या गोष्टींपासून सुरुवात झाली आणि मग सर्वसामान्यांना जे एक प्रकारचं परसेप्शन क्रिएट करणं त्यांच्या समोर हे सहज निर्माण झालं होतं आणि यात मीडिया वाकबकार आहे आपल्याकडे. जॉर्ज सोरोस जो आहे आपल्याकडे वावरतो अदृश्यपणे, तो कुठलाही म्हणजे निव्वळ राजकारणातच नाही, तो या सगळ्या गोष्टींमध्ये आघाडीवर आहे. आणि ज्या पद्धतीनं सामान्य माणसाच्या मनात समीर वानखेडेंबद्दल एक शंका निर्माण झाली होती की ज्या माणसानं एवढ्या धडाडीनं म्हणजे मशिदीत घुसून कारवाया केलेल्या आहेत, म्हणजे ज्याची आई मुस्लिम आहे, असं असताना तो माणूस एवढं सगळं करतो आणि निव्वळ देशप्रेम आणि आपल्या कर्तव्याप्रती जी त्याच्याकडे भावना जी आहे, समर्पणाची भावना, आणि अशा धडाडीच्या एखाद्या अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीचे चुकीचे आरोप लावून त्याचं खच्चीकरण करणं आणि त्या खच्चीकरणाच्या आडून दीपिका पडुकोन असो, रकुलप्रीत सिंग असो किंवा शाहरुख खान असो, यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा खंडण्या वसूल केल्या जात असतील तर त्यावर कायद्यानं चाप कसा लावता येऊ शकतो. आणि आपण जी काही आता म्हणजे रशीद खान पठाण यांच्या वतीनं जी याचिका दाखल केली आहे त्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही कारवाई व्हावी असं हे केलेलं आहे, मागणी केली? आम्ही ना 2 मुद्द्यावर केलेली आहे. पहिली की आरोप खरे आहे तर सगळ्यात पहिले शाहरुख खानला अटक करा. आज जर शाहरुख खान म्हणत असेल की नाही मी पैसे दिलेच नाही, असं तुमच्याकडे काही पुरावाच नाही, तर खोटी केस केली म्हणून ज्ञानेश्वर सिंगवर ते आयपीसी 211, 409 वगैरे न्यायिक यंत्रणेचा दुरुपयोग, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग, असे सगळे त्यांच्यावर सेक्शन लावा, त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पण कारवाई करा, ही आमची मागणी आहे. ते रशीद खान पठाणची पण पिटिशन आहे आणि आपले ऍडव्होकेट ईश्वरलाल अग्रवाल यांचं पण इंटरव्हेन्शन अप्लिकेशन आहे. हे 2 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट आता म्हणजे सगळ्यात चिंतेचा विषय आणि हे जे म्हणजे तुमचे जे सांगितल्याप्रमाणे सोरोसचे जे गुलाम आहेत, त्याचे एम्प्लॉईज आणि हे सगळा माफिया, तर हे म्हणजे यांची लेवल बघा की ज्या व्यक्तीनं ह्या मोठ्या मोठ्या केसेस उघडकीस आणल्या त्याने दिलेल्या तक्रारीचा उल्लेख अजून कोणी केलेला नाही. मला वाटतं त्यांनी दिली पण नसेल त्यांना तक्रार. मी तर ते काय माझे जे काही ओळखीचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत मी मागून घेतली. तर ती जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये डिटेल दिले. मी तर फक्त आता तर एक किस्सा सांगितला. त्याच्यामध्ये आणखीन आहे सीबीआयच्या रेकॉर्डवरनं आणखीनही गोष्टी आहेत. पण त्याच्यावर अजून ना सीबीआयने कारवाई केली, ना ईडीने कारवाई केली आणि म्हणजे आता कोर्टात जे काही होईल आणि ना मीडिया त्याच्यावर असं जे काही बोलायचं आहे योग्य निष्पक्ष बोलते असं मला वाटते.
आणि एक विचार करा, की समजा जाकीर नाईकच्या अरेस्टमध्ये समीर वानखेडेंनीच कारवाई केली. म्हणजे त्यांनी ते NIA मध्ये असताना त्यांनी कामं केलेली आहेत. आणि शाहरुख खानवर हात टाकण्याची कोणी हिंमत करत नव्हता. नवाब मलिकच्या जावयावर केस करण्याची कोणी हिंमत करत नव्हता. तिथे या माणसाने ही कारवाई केली, जे तुम्ही चांगलं फ्रेमिंग केलं, एकदम स्पष्ट कॉमन मॅनला कळावं तसं. तर त्याला निपटवायचं म्हणजे आता आपली जी दुकानदारी, आपले जे हप्ते आहेत, आपलं जे वर्चस्व आहे, ते टिकलं पाहिजे, आपली दुकानदारी चालली पाहिजे, याच्यासाठी ही लॉबी ऍक्टिव्ह झाली. फक्त चिंतेची बाब ही आहे, की जर कुणाकडे जर नुसता आरोप आहे, की 50 लाख रुपये यांनी घेतले. समीर वानखेडे स्वतः घेतले असा आरोप नाही, त्यांच्या एका माणसाने त्यांच्या ओळखीचे घेतले असा आरोप आहे, ठीक आहे. तर इथे तर तुमच्याच डिपार्टमेंटचा एक मोठा सीनियर अधिकारी रायटिंग मध्ये सीबीआयला देतोय, की आपले दीपिका पदुकोण कडून 25 कोटी हे घेण्यात आलेले आहेत. एक बाकी डिटेल्स आणखीन भरपूर आहेत. आणि मग तिच्याकडून एवढे घेतले, तर रकुलप्रीत सिंग कडून किती घेतले आणि जे उरलेले दुसरे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून किती घेतले याची चौकशी अजून ना झालेली आहे, ना मीडियाने याच्यावर प्रश्न विचारला, की याच्यावर कारवाई का करण्यात येत नाहीये. तर ही शोकांतिका आहे. याबद्दल जनतेने पण आवाज उठवायला पाहिजे, जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे. ईमेल पाठवा किंवा आपलं तर चॅनलच्या माध्यमातून आणखीन नेत्यांपर्यंत पोहोचेल, त्या आपले अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल, न्यायालयाचे न्यायाधीश पण बघतील, की या केसमध्ये ऍक्शन का होत नाहीये यांच्या तक्रारीवर. समीर वानखेडेंची तक्रार असो, आणखीन एक शॉकिंग सारखं, एक अजय नावंदर काय नावाची एक व्यक्ती आहे. त्यांचं मला वाटते सीबीआयने त्यांना अटक केली होती. तो मला वाटतं 34,000 कोटी रुपयाचं एक ते प्रकरण, DHILचं ते एक करप्शनचं केस होतं. मला वाटतं ते वाधवान ब्रदर्स वगैरे आहे, काय जे काही आहे. त्या केसमध्ये या व्यक्तीला अटक करण्यात आली. पेपरचे हेडिंगच होते, की दाऊद इब्राहिमचा क्लोज, छोटा शकीलचा क्लोज, अजय नावंदर याला अटक, आणि त्याच्यामध्ये यांचा असा झाला. त्या व्यक्तीच्या इन्क्वायरीमध्ये, त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटमध्ये, आणि मी सीबीआयच्या रेकॉर्डच्या आधारावर बोलतोय, की जो रायटिंग मध्ये जो पार्ट आहे सीबीआयच्या रेकॉर्डचा, त्याच्यामध्ये स्पष्ट आलं, एनसीबीचे अधिकारी म्हणजे हा आपला ज्ञानेश्वर सिंग याचा एक अधिकारी नावंदरच्या घरी येतो आणि एनसीबीच्या गाडीमध्ये 25 कोटी रुपये घेऊन जातो. तर त्याच्यावर का कारवाई नाही, हाच आमचा मूळ प्रश्न आहे. आणि एकाकडून दीपिका पदुकोणकडून 25 कोटी घेतले, तर मग अशी लिस्ट काढा. करण जोहरच्या अगेन्स्टची केस आहे, यानं पेंडिंग टाकली. मग असे ते तुम्ही जे सुरुवातीला बोलले होते, की तो जो व्हिडिओ आला होता मधात, एक करण जोहरच्या घरी पार्टी झाली होती, सगळे ड्रग्सच्या नशेत दिसत आहेत. सिंपल केस आहे, की ज्याच्या घरी ड्रग्सचा वापर करण्याकरता जागा दिली, भाड्याची रूम का असेना, तर तो पण आरोपी बनतो. आणि ज्याने घेतला, म्हणजे नुसतं ड्रग्स बाळगणं हा गुन्हा नाही, ड्रग्स घेणं पण गुन्हा आहे. म्हणजे तो जो त्याचं सेक्शन आहे स्पेशल, की कन्झम्पशन ऑफ धिस ड्रग्स, हायड्रोपोनिक वीड पासून जेवढे ड्रग्स आहेत ते पण प्रोहिबिटेड आहे, त्याच्यामध्ये पण शिक्षा आहे. आर्यन खानच्या अगेन्स्टमध्ये तेच कलम लागू पडतं. आणि त्याच्यामध्ये कोर्टाला वाटलं तर कोर्ट त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवेल, पहिला गुन्हा असेल तर, तेव्हा कोर्ट त्याची शिक्षा माफ करू शकतो. पण जर, म्हणजे इम्पॉर्टंट आणखीन एक आहे, की जर या अधिकाऱ्यांनी त्या केसमध्ये आरोपीचा वाचवण्यासाठी कारवाई केली नसेल, किंवा अशी 420 केली असेल ज्ञानेश्वर सिंग सारखी, तर त्याचाच जो नार्कोटिक्सचा जो एनडीपीएस ऍक्ट आहे, सेक्शन 59 सबसेक्शन 2 मध्ये या अधिकाऱ्याला 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता ह्या गोष्टी ऍक्च्युअली करायला कोणी पाहिजे? हे सीबीआयनेच करायला पाहिजे, त्यांच्याच रेकॉर्डवर आहे. ईडीने करायला पाहिजे, आणखी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांनी करायला पाहिजे. पण अजूनपर्यंत याच्यावर कारवाई झालेली नाही. आणि हे तुमचे ते जॉर्ज सोरोस गँग जी आहे, ती पण याला मस्त फिरवून मुलामा देऊन, की असं प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करते, की याची अटक तात्पुरती टळली,
म्हणजे हेडिंग कसं, की समीर वानखेडेची अटक तात्पुरती टळली. अरे ते मेन लिहिणं त्याच्यात का टळली? काय आरोप आहे त्यांचे ते लिहा ना. या गुन्हा खोटा आहे, काय आहे ते, काय प्रायमा फेसी आर्ग्युमेंट झालं ते लिहा तुम्ही. ते नाही लिहिलं कोण. नाही सर, कसं आहे, की आपण आता जे काही राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात आणि देशभरात, त्या राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष वळलेलं आहे आणि तिकडे काय चाललंय, हा फुटला, तो तिकडे गेला, ऑपरेशन लोटस वगैरे हे सगळं सुरू असताना, ह्या अशा गोष्टी आहेत ना, ज्या समाज विघातक शक्ती आपल्या यंत्रणेत बसलेल्या आहेत आणि तिथे बसून ते आपला धंदा चालवत आहेत. म्हणजे हा खंडणी वसुलीचा, म्हणजे दीपिका पडुकोण पासून रकुलप्रीत सिंग असेल किंवा करण जोहर असेल, ती सगळी गँग असेल जी त्या करण जोहरच्या घरी दिसते नशेमध्ये. अशा कित्येक पार्ट्या बॉलिवूडवाल्यांच्या घरी सुरूच असतात. पण त्या प्रकाशात येत नाहीत, उघड होत नाहीत आणि त्याचा फायदा घेऊन ही ज्ञानेश्वर सिंग सारखी मंडळी करोडो रुपये कमवून बसलेले असेल. तर तुम्ही सांगताय की ते 25 कोटी रुपये दीपिका पडुकोणच्या घरून यांचाच एकटीच्या घरून. माणूस हां, बोला, बोला. म्हटलं ती एकटीच्या घरून 25 कोटी असे हां, तर. ती हो, ती मी एकटीचच म्हणतोय, की फक्त दीपिका पदुकोणचं उघड झालंय. अशा कित्येक लोकांकडून म्हणजे ज्यांचे चेहरे त्या व्हिडिओत दिसतायत, त्या सगळ्यांना यांनी इंटरोगेट केलं असेल. सगळ्यांना फोन केले असतील, धमकी दिली असेल. पैसा पहुंचा दो नहीं तो अंदर डाल देंगे. आणि हे सगळं राजरोसपणे सुरू आहे. म्हणजे आपण जसं अंडरवर्ल्ड म्हणतो ना, की ते कसे धमक्या देतात लोकांना, सामान्यांना. बिल्डर्स असतील, धंदेवाले असतील, त्यांच्याकडून खंडण्या वसूल करतात. हा एक न्याय व्यवस्थेतला म्हणजे ही जी आपली एक व्यवस्था आहे, जी आपल्या संरक्षणासाठी, सामान्य माणसाच्या रक्षणासाठी उभी केलेली आहे. म्हणजे सीबीआय असो, ईडी असो किंवा इतर सगळ्या ज्या व्यवस्था आहेत. प्रशासनाचे खांब आहेत हे आणि हेच खांब अशा पद्धतीने पोखरले जात आहेत आणि तिथे बसणारे जे अधिकारी आहेत तेच आपापसात कसे एक प्रकारे वैमनस्य दाखवून एका कर्तबगार प्रामाणिक अधिकाऱ्याला अ, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतायत. हे या प्रकरणातून उघड होतंय. मला वाटतं या गोष्टीकडं ज्या पद्धतीनं सरकारने किंवा न्यायपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि या यंत्रणांवर दबाव आणला पाहिजे. तसंच सर्वसामान्यांचाही एक काय म्हणतात त्याला कर्तव्य आहे सर्वसामान्यांचं, की त्यांनीही आवाज उठवला पाहिजे. आज ही तुमच्या माध्यमातून गोष्ट मला कळल्यानंतर मी तुम्हाला तातडीनं म्हणालो, की यावर आपल्याला बोललं पाहिजे. आणि आपण आज एक मुलाखत या माध्यमातून सादर केली. याचा इम्पॅक्ट किती पडेल मला माहीत नाही. पण सर्वसामान्यांनी जर एकत्र येऊन आवाज उठवला, तर समीर वानखेडेंसारखे जे काही कर्तबगार, प्रामाणिक अधिकारी आहेत, जे जीवाची बाजी लावून आजवर तो माणूस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना एकटा जाऊन भिडलेला आहे. प्राणाची बाजी लावलेली आहे. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याची त्याचं प्रतिमा भंजन करण्याचं, प्रतिमा हनन करण्याचा जो उद्योग ही सोरोसी मंडळी करतायत मीडियातली, किती चटकन फोकस चेंज होतो बघा ना. कॉर्डेलिया क्रूज प्रकरण सुरू असताना समीर वानखेडे हा नॅशनल हिरो झाला होता एक प्रकारे, की त्याच्या स्टोऱ्या येत होत्या. आधी तो कसा IRS मध्ये होता, तिथे कसं काम केलं. मग त्याने यापूर्वी केलेल्या एकट्या-एकट्या जाऊन दरवाजे तोडून घुसून आतमध्ये केलेल्या कारवाया, याबद्दल बोललं जात होतं. मग त्याचे जे सहकारी होते, तो सॅम्युअल वगैरे यांच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी स्टोरीज आल्या होत्या, की कोण आहे तो? मग तो हॅकर आहे, मग तो असं करतो. या सगळ्या गोष्टींना पटकन कुठेतरी एक टर्निंग पॉइंट मिळाला. ज्ञानेश्वर सिंग यांनी जे तक्रार केली, की समीर वानखेडे भ्रष्ट आहे आणि चटकन तो फोकस कसा शिफ्ट झाला बघा. म्हणजे त्याच्या हातातलं घड्याळ 2 लाखाचं आहे की 20 लाखाचं आहे. तो बनियान कुठली घालतो, अरमानीची घालतो की गुशीची घालतो. यावरून सगळ्या चर्चा वर्तमानपत्रात, मीडियातून सुरू झाल्या आणि त्याच चर्चा कुठेतरी सामान्य माणसांचा जो फोकस होता ना, की एक समीर वानखेडे म्हणजे एक प्रामाणिक अधिकारी, तो बदलला आणि सगळे समीर वानखेडेंकडे संशयाने बघू लागले. आणि काही अंशी तरी का होईना, त्यांचा जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरला होता. पण आता तुम्ही ज्या पद्धतीनं जे सांगताय, जी याचिका दाखल झाली आणि ज्ञानेश्वर सिंगना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलंय आणि त्यामागची जी स्टोरी आपण आता ऐकतोय, की दीपिका पदुकोण पासून या सगळ्या नट-नट्यांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली गेलेली आहे. त्यातली फक्त दीपिका पदुकोणची आज आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे किंवा ती बाहेर आली. बाकीच्यांचं काय झालं हे आता चौकशी अंती उघड होईलच. मला वाटतं सर, या प्रकरणात जसं हे तपास पुढे जाईल आणि याची जी प्रगती होईल, मी तुमच्याशी संपर्कात आहेच.
आणि आपण त्यावर बोलूच यापुढे. तुर्तास आपण या सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांसमोर आणल्यात आणि या आमच्या प्रेक्षकांच्या आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून हिंदुस्थान समोर आल्यात, महाराष्ट्रासमोर आल्यात, मुंबई समोर आल्यात आणि लोकांमध्ये किमान एक ते परसेप्शन होतं ना समीर वानखेडेंबद्दल, ते दूर होण्याचा एक मला वाटतं हा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि समीर वानखेडे हा प्रामाणिकच आहे माणूस, अधिकारी. हा सर बोला. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला ना ते सगळे जे काही अधिकारी असतील आणि पालक असतील त्यांना एक छोटासा मेसेज द्यायचा आहे. इथे ना काय आहे की कर्म असं फिरून येतं. म्हणजे तुम्ही आता नाव घेत नाही मी, मला आता पर्सनल मध्ये जायचं नाही, पण ज्यांचे जे असे हरामाची कमाई करतात की ड्रग्सच्या बिझनेस मधून घर भरायचं आणि ते ड्रग्सचा बिझनेस चालू द्यायचा हप्ते घेऊन, भविष्य आपली पुढची पिढी बरबाद करायची, लोकांचे मुलं बरबाद करायचे. कारण हे जर स्ट्रिक्टली वागले ना, तर मग असं शक्य नाही. म्हणजे समीर वानखेडेने जेव्हा आर्यन खानला अटक केली, कित्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलांना अशी धुलाई केलेली आहे. त्यांनी सांगितलं की अरे, तो शाहरुख खान त्याच्या मुलाला वाचू नाही शकला, त्याला इतके दिवस जेलमध्ये राहावं लागलं. त्याच्यानंतर त्याचा करोडो रुपये खर्च झाला कोर्टात वकिलांमध्ये. तेव्हा मजबुरीने त्याला बेल मिळाली. आम्ही तर ते पण नाही करू शकणार, तर तू कोण आहे? तर असे हे जे मेसेज गेले, हे यांनी म्हणजे हा जो फायदा होत होता, त्याला जो छेद देण्याचं काम लोकांनी केलं. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. असे जे असतात ना अधिकारी लोकं, त्यांची मुलं पुढे ते पण याचेच शिकार होऊ शकतात. त्यांच्यावर जे होऊ शकतं, आता कित्येक झालेले आहेत असे. कित्येक अधिकाऱ्यांच्या मुलांना त्यांच्याच आई-वडिलांचे मर्डर पण केलेले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे, एन-सी-बीचे अधिकारी जे काही असतील त्यांचे. तर हे यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बाकी तर फिर नेचर आहे. म्हणजे करे बुराई सुख चाहे पावे कैसे कोय, बीज बबुल का बोया आम कहाँ से होय. तर जे कराल ते कराल. बाकी आता कन्क्लुडिंग तुमचं एक चांगलं, तुम्ही खूप चांगलं बोलत होते. ते कंटिन्यू करा. नाही, नाही. तुम्ही खरोखर चांगला त्याचं कन्क्लुजन केलंय, की "बीज बोया बबूल का, तो आम कहाँ से पाओगे." हे सत्य आहे आणि त्रिकालबाधित सत्य आहे. कर्मा इज बॅक असं म्हणतात, की तुमचं कर्म तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यात ती फळं परत देतोच. आपण पुनर्जन्म वगैरे मानतो हिंदू धर्मामध्ये. त्या पुनर्जन्मापेक्षा माझा कर्मावर विश्वास आहे. कारण तुमची कर्म जशी असतात तशीच तुम्हाला फळं मिळतात आणि अगदी जे तुम्ही असा विचार कराल, की नाही चला मी हे उपभोगून निघून जाईल. पण ते तसं जाऊ देत नाही. एक उदाहरण राजकारणातलं आहे, की बऱ्याच लोकांना वाटतं, की ह्यांचं कधी ह्यांची एक्झिट व्हावी लवकर. पण ती एक्झिट होत नाहीये. म्हणजे खूप लोकं टपून बसलेत. बातमी येते का? आली आहे का बातमी? पण ते काही येत नाहीये. तो कर्माचा प्रकार आहे. त्यांनी जी कर्म केलेली आहेत ना आजवर राजकारणात लोकांची घरं फोडली आहेत, काय-काय केलंय, पक्ष फोडलेत. आज ती सगळी कर्म उलटून आलेली आहेत तुम्ही बघताय. कालच त्यांचाही एक निकाल लागलाय त्यांच्या पक्षाचा. आता मी उघडपणे नाव घेत नाही. तर एकंदर कसं आहे, की पुन्हा राजकारणाकडे वळण्याआधी हे सगळं एवढं मोठं भयंकर प्रकरण आज तुमच्यामुळे, रशीद खान पठाण यांच्यामुळे प्रकाशात आलेलं आहे आणि एक प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडेसारखा, जो लोकांच्या नजरेत आता विलन ठरत होता, मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या मदतीनं, त्याची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी पुन्हा होण्याबाबत किंवा ती उजळून निघण्याबाबत आपण ही जी याचिका दाखल केलेली आहे त्याचा काहीतरी फायदा होईल आणि सत्य परेशान होत आहे, पराजित नाही जसं आपण म्हणतो, तसंच हे सत्य परेशान होत होतं, पण ते पराजित झालेलं नाहीये. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तर आज या नवीनच एक गोष्ट आम्हाला कळली आहे, की बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा अंमली पदार्थाचा जो धंदा आहे, तो किती मोठा आहे आणि त्याच्यातून किती मोठी खंडणी हे अधिकारी घेऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह पुढेही करू आपण. जशी ही याचिका आणि त्याच्यावर ज्या सुनावण्या होतील आणि समीर वानखेडेंवरचं जे मळप दाटलेलं आहे, ते जसं दूर होत जाईल, त्याच्याबद्दलही माहिती आपण देऊच. तुर्तास आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.